नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बुद्ध विहार समन्वय समिती धुळे यांच्या वतीने आयोजित पाली भाषा प्रचार परीक्षा 2025चा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी 8 मार्च रोजी साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गौतम शिलवंत होते. यावेळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला विविध मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्ध विहार समन्वय समितीच्या माध्यमातून दरवर्षी पाली भाषा प्रचार परीक्षा संपूर्ण देशामध्ये घेण्यात येते. त्यानुसार धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये, त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये बुद्ध विहार समन्वय समिती धुळेच्या माध्यमातून पाली भाषा प्रचार परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेसाठी 1029 विद्यार्थी बसलेले होते. त्याच पद्धतीनं धुळे शहरातून आणि या नंदुरबार जिल्ह्यातून 25 ग्रामीण भागांमध्ये आणि धुळे शहरातून 5 केंद्रांमधून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये या शहरातीलच नव्हे तर दोन्ही जिल्ह्यातील लहान मुलांपासून तर 80 वर्षापर्यंतचे वयस्कर लोकांपर्यंतांनी परीक्षा दिलेली आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम्स असतील, बहुजन असतील, जैन्स असतील, या लोकांनी देखील ही पाली भाषाची परीक्षा दिलेली आहे. पाली भाषा ही तथागत भगवान गौतम बुद्धांची भाषा आहे आणि त्यांचे सारे उपदेश हे पालीमध्ये असल्याने तथागत भगवान गौतम बुद्धांचा उपदेश आपल्याला समजला पाहिजे आणि तो समजला तर आपण आचरण करू या भावनेने या परीक्षेमध्ये आणि या पाली भाषा शिकण्यासाठी या धुळे शहरातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार जिल्ह्यातून अनेक परीक्षार्थींनी परीक्षा दिलेली आहे. त्यांचा आज हा पारितोषिक वितरण सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये 32 लोक धुळे जिल्ह्यातील आणि या नंदुरबार जिल्ह्यातील जे राज्यस्तरावरती पहिले, दुसरे, तिसरे गुणवंत म्हणून त्यांना आज आम्ही बक्षीस देणार आहोत. त्याच पद्धतीनं धुळे जिल्ह्यातून आणि नंदुरबार जिल्ह्यातून पहिला, दुसरा, तिसरा आलेल्या अशा एकूण 7 परीक्षा आहेत. 7 परीक्षांमधील प्रत्येक परीक्षेचा पहिला, दुसरा, तिसरा यांचा गुणवंत लोकांना आम्ही या ठिकाणी मोमेंटोज, रोख बक्षीस आणि सर्टिफिकेट्स देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहोत. त्याच पद्धतीने ही पाली भाषा कंडक्ट करण्यासाठी ज्या ज्या केंद्रप्रमुखांनी, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि पाली भाषा परीक्षा ही यशस्वी केलेली आहे, त्या सारांचा सन्मान देखील आज या विद्यावर्धिनी कॉलेजच्या भव्य अशा या हॉलमध्ये आज संपन्न होतो आहे. यासाठी जिल्ह्यातून, राज्यातून आमचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्याच पद्धतीनं या परीक्षेला ज्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या परीक्षेचा बक्षीस समारंभ पार पाडण्यासाठी या जिल्ह्यातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत, जे समाजसेवेमध्ये रुची घेतात, अशा लोकांनी आम्हाला आर्थिक मदत करून हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचं बुद्ध विहार समन्वय समिती धुळे जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.